सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर. लहान मुलात मायबाप म्हणतात आम्हाला दोघं सारखे आहेत. अजिबात नाही. आपला आरोप आहे त्याच्यावर. बिलकुल नाही. मायबापांचा सगळ्यात जास्त जीव लहान पोरामध्ये असतो. मला चांगला अनुभव आहे. मी घरात मोठा आहे. मला जवळून अनुभव येतो. तुम्ही धाकटे घरात. मोठा मुलगा आईला प्रिय असतो. धाकटा मुलगा बापाला प्रिय असतो. मधले देवाला प्रिय असतात. पण आतापर्यंत इतिहास असा आहे, आतापर्यंत जेवढे युगपुरुष राष्ट्रपुरुष महापुरुष झाले ते सगळे आपल्या आईवडिलांची मधली संतान आहे. तुकोबर आहे संतान कोणती हो? मोठे सावजी महाराज, धाकटे कान्होबर आहे, मधले तुकोबर आहे. मोठे निवृत्तीनाथ महाराज, धाकटे सोपान काका आणि ज्ञानोबर आहे. आतापर्यंत ज्यांनी क्रांती केली ते आई मधले देवाला प्रिय असतात. ईश्वराची कृपा असते. कृपा सगळ्यांवरतीच असते. मायबापांचं विशेष प्रेम लहान मुलावरती असतं. हे केव्हा कळतं? वाटण्या करताना. बागायती मोठ्याला, लहान्याला, कोरडभाऊ धाकट्याला, स्लॅबचं घर लहान्याला, तुटलेलं सऱ्याचं मोठ्याला, दूध देणारी म्हैस लहान्याला, आटलेली मोठ्याला, पेट्रोलची 4 स्ट्रोक गाडी लहान्याला, राखीलची राजदूत दे डोस मार्किक मोठ्याला. कधी कधी असं वाटतं की निदान वाटण्या करण्याकरता का होईना माणसाने लहान असावं. तुका म्हणे जाण व्हावे लहान. मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण ये नारायण जेव नारायण 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 नारायण. शेवटी त्याचा अंतकाळ जवळ त्याला घ्यायला यमदूत आले. त्याने पोराला हाक मारली नारायण. त्याला वाटलं हा मला हाका मारतोय. त्याने देवदूत पाठवली. यमदूत हुसकावली. यमराजाकडे, यमराज ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव महादेवाकडे, आणि ते भगवंताकडे घेऊन सांगितलं देवा तोंड पाहून कामं करायला लागले का? आजामुळे पापी होता. भगवंताने सांगितलं जरी पापी होता तरी अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा अंतकालेच मामे वसवण मुक्ता कलेवरम. पापी होता पण मरताना माझं नाव तोंडात आलं. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. मग भक्त नाही, मग भक्ताचाच. पाप्यातला पापी माणूस त्याचं अहो म्हणले ज्याने आयुष्यभर त्याचं वैरत्व पत्करलं त्याचाही उद्धार भगवंतानंच केला. रामायणामध्ये एक प्रसंग येतो. सेतू बांधायचं काम सुरू झालं. नलनीलाच्या हातून दगड तरंगायचे. सेतूचं काम सुरू झालं आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. राक्षसांचं धावदन आणलं. सैन्यामध्ये त्या ठिकाणी सगळीकडे प्रचंड त्या ठिकाणी खळबळ माजली की या वानरांच्या हातून दगड पाण्यावरती तरंगतायत. आपलं कसं होईल? खच्चीकरण व्हायला लागलं. मनोधैर्य खच्ची व्हायला लागलं. रावणाच्या कानापर्यंत बातमी गेली. रावणानं पाहिलं जर सैन्याचं खच्चीकरण झालं तर लढाई जिंकणं सोपं नाही. रावण हुशार होता. रावण साधा नव्हता मायबाबू. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. ब्रह्मदेवाचा नातू होता. रावण वेदाचा परिपाठी होता. असं म्हणतात की वेदाचा परिपाठ रावणानं तयार केलेला आहे. तरी लोक दसऱ्याला रावण पेटवतात. यंदा आमच्या जळगावचा रावण पेटेच ना. सगळे पुढारी जमा झाले. म्हणले काय झालं? म्हणले पेटतच नाही. सगळ्या पुढाऱ्याने विनंती केली. म्हणले काय झालं रावण तुम्ही पेटते का? तो म्हणला तुमचं माझं काय संबंध आहे? काय पेटवतात तुम्ही मला? काय केलं मी तुमचं? बरं मी बायको पळवली देवाची, तुमचा काय संबंध आहे? मला एक समजत नाही. तुम्ही दरवर्षी रावण पेटवता तरी पुढच्या दसऱ्यापर्यंत तो जिवंत होतोच. रावण व्यक्ती नाही, रावण प्रवृत्ती आहे. रावण हुशार होता, मर्मज्ञ होता, नीतिज्ञ होता, राजनीतिज्ञ होता रावण. रावणाची रावण संहिता नावाचं एक मंत्रांचं पुस्तक आहे. तोडगे त्याच्यामध्ये रावण संहिता रावणाचं पुस्तक आहे. एवढा विद्वान रावण. मग त्याने पाहिलं की सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण होत आहे. रावणानं काय केलं? सगळ्या दैत्यांना म्हणले इकडे माकडांच्या हातून दगड तरंगता याच्यात काही नवल नाही. म्हणले मी एवढा मोठा पंडित, मी एवढा मोठा ज्ञानी, एवढा मोठा तांत्रिक आणि तुम्ही घाबरतात? दगड त्यांच्या हातात नाही, दगड माझ्या हातून तरंगतात. म्हणजे आणा 2 दगड आणले. रावणानं तोंडाजवळ नेले, फुटफुटला मंत्र फुटफुटला आणि पाण्यात टाकले. दगड तरंगले ना. दैत्यांना आनंद झाला. म्हणले वा 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 काय रावणाचं सामर्थ्य. रामाच्या नावातून दगड तरंगता नवल नाही, रावणाच्या हातून दगड तरंगले. राक्षस खुश झाले. बातमी गेली मंडोदरीच्या कानापर्यंत. मंडोदरीने विचारलं. म्हणले महाराज प्रभू रामचंद्राच्या नावाने दगड तरंगतात मी समजू शकते, पण आज तुमच्या हातून दगड तरंगले मी ऐकलं. म्हणले हो. कसे तरंगले? तो म्हणला तुला काय घेणं नाही म्हणजे. तरंगले. ती म्हणली नाही कसे तरंगले ते सांगा. अगं म्हणले तू जाऊ दे ना, तुला कशाला? म्हणले माझ्या सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण होतं. त्यांचं मनोधैर्य पुन्हा त्या ठिकाणी उत्साहित करण्याकरता मला हे करावं लागलं. पण म्हणले मग सांगा ते दगड तरंगले कसे?
अगं म्हणले 2 दगडं उचलले मी तोंडाजवळ नेले, मंत्र फुटफुटले, पाण्यात टाकले आणि तरंगले. ती म्हणली मंत्र कोणता म्हटलं ते सांगा. रावण म्हणला आता जरा आज ती होतंय बरं. पण ते म्हणले सांगा ना मला. तर शेवटी नाईलाज झाला, रावणाला सुद्धा ऐकावं लागलं. रावणाला सांगा काय मंत्र होता. रावणानं सांगितलेलं मंदोदरी दगड उचलले, तोंडाजवळ नेले आणि त्यांना सांगितलं जर बुडाले तर रामाची शपथ आहे. दगड टांगले, दगड तरंगले, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्याच्या चिंतनातून त्याचा वैरी असेल, पाप्यातला पापी असेल, प्रत्येकाला त्या ठिकाणी तारून नेलंय. नाम चांगले चांगले माझे कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षस. कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षस. कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षस. कपी कुळ उद्धारिले मुक्त केले. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, कंठी राहो भले, कंठी राहो भले. कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षस. कुळ उतरिले मुक्त केले राक्षस. कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षस. कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षस. राक्षस नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले. नाम साधन माय राम नाम सार बंदे. राम नाम सार. राम नाम सार बंदे. राम नाम सार. नाम सार बंदे. राम नाम सार. राम नाम सार बंदे. राम नाम सार. खाली आना खाली जाना इस जगत का नहीं ठिकाना. खाली आना खाली जाना इस जगत का नहीं ठिकाना. मत कर तू अभिमान बंदे. राम नाम सार. राम नाम सार बंदे. राम नाम सार. राम नाम सार बंदे. राम नाम सार. राम नाम सार बंदे. राम नाम सार. म्हणून या शूलपाणी जपत असे. सार काय असार काय ज्ञानोबा असणार. त्रिगुण असार, निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ. हरीला पाठ करणे हाच हरिपाठ आहे. म्हणून महाराज म्हणता काय नाही केले का चिंतिता विठ्ठल म्हणले. मग का हो बाकीचे साधना करायची गरज नाही का. महाराज म्हणतात जगातल्या सगळ्या साधनांचं सार हे आहे. सर्व साधनाचे सारे. 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 साधनाचे सारे. सर्व साधनाचे
सर्व साधनांचे सार, सगळ्या साधनांचं सार काय? सगळ्या साधनांचं सार फलश्रुती भव सिंधू उतरी पार. भवसिंधू, भवसागर, भवाटकी, भवार्णव, भवनदी, भवपूर अनेक नावं आलेत. मला वाटतं भागवतामध्ये जड भरतरोगणाचं भवाटकीचं वर्णन आलं. भवाची पुरी असं तुकोबार आहे सांगता. भवसिंधू भवसागर तुकोबार आहे म्हणतात. तरावया पार भवसागर तरिता कार्य करसे चिंता पहिलो भाग. आता कोणी भवसागर म्हटलं, कोणी भवसिंधू म्हटलं, कोणी भवनदी म्हटलं. भवनदीचं पाणी रे गड्या लय ओढीत, भल्या भल्या पोहणारांना उलटून पाळीत. भल्या भल्या पोहणारांना उलटून पाळीत. भल्या भल्या उलटून पाळीत. भल्या भल्या उलटून पाळीत. उलट उलट पाण्या तेर गोते खासे. परलापूर मायेचा लोंढा वाहून या जासी. परलापूर मायेचा लोंढा वाहून या जासी. वाहून या जासी. वाहून या मुक्ताबाई सांगतात चांगलं महाराज म्हणे मुक्ताबाई ऐक चांगया. आई साहेब सांगतायत. आणि मुक्ताबाईचं तुमचं फार जवळचं नातं आहे बरं, तुम्हाला माहिती नसेल कदाचित. पुणतांब्याला चांगावटेश्वराला समाधी दिल्यानंतर मुक्ताबाई कोथडीला ज्या मार्गे गेली ते गाव आहे फुलंब्री. आई साहेबांच्या चरित्रामध्ये त्याचे उल्लेख सापडतात. पुणतांबा, पुणतांबे, फुलंब्री, फुलंब्रीवर सिल्लोड, पहूर, अजिंठा म्हणजे अजिंठा, पहूर, जामनेर, बोदवड आणि मग मुक्ताईनगर. निवृत्तीनाथांनी विचारलं होतं की आई साहेब समाधी कोस्थळी, कोस्थळीचं झालं अपभ्रंश कोथळी. कोथळीचं नंतर ऐदलाबाद आणि ऐदलाबादचं आता मुक्ताईनगर. ही सगळी म्हणून मुक्ताबाईचं तुमचं फार जवळचं नातं आहे. तसं तुम्ही नाथ महाराजांचे फळकरी आहेत, आम्ही मुक्ताबाईचे फळकरी आहेत. तुमचं आपलं नातं फार जवळ. नामाचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. हा सगळा विस्तार मुक्ताबाईचा आहे. माय बाबा तुमचं आपलं नातं फार जवळचं आहे. रवी महाराज आमचं जवळच आहे, ते आमच्या मामाच्या गावचे. आम्ही जर मुक्ताबाईचे लेकर तर ते निवृत्तीनाथांच्या गावाचे. निवृत्तीनाथ दादा म्हणजे आमचे मामा. म्हणून माझी सासरवाडी बी नाशिक जिल्ह्यातली जी. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. भवसागर तरुण जाण्याकरता बांधा नामाचे सांगड संसार बहु अवघड. सांगड बांधारे बांधारे नामाची नारायण नामाची. त्याच नावेतून त्या ठिकाणी भगवत नामचिंतनाच्या माणूस तरुण जाऊ शकतो. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. पण त्यांना बाकीचं काही करायची गरज नाही का? महाराज म्हणतात ज्याने नामचिंतन केलं त्याला योग याग तप त्याच्यामध्ये योग याग तपे, 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 योग याग तपे. योग याग तपे, योग याग तपे.
ठळक बातम्या संपल्या. वेळही संपली. भारतीय प्रमाण वेळेनुसार आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. माय बापा हो, भगवंताचं नामचिंतन, धर्माचं रक्षण, धर्माची जाणीव, धर्माचं स्वरूप आणि धर्माचे त्या ठिकाणी शिक्षण. जिजाबाईनं पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्माला येत आहेत. कथा कीर्तन भागवत रामायण गर्ग सदा पद्मपुराण संतपुराण ब्रह्मवर्त पुराण रामेच्या हरिविजय काशीखंड या ग्रंथाचं चिंतन केल्याशिवाय राजांना जेवू दिले नाही. तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्य संस्थापक घडवले गेले. ज्याच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर दोघांचं संयुक्त मिश्रण म्हणजे आई, जिने लेकराला त्या ठिकाणी भगवत स्वरूपाचं ज्ञान मदाला असं असेल, आऊसाहेब जिजाऊ असतील, यांनी लेकरांना त्या ठिकाणी जगण्याचं एक ध्येय प्राप्त करून दिलं. जिजाबाईंनी वयाच्या 15व्या वर्षी छत्रपतींच्या हातामध्ये तलवार दिली. वयाच्या 29व्या वर्षी अफजल खान फाडायला प्रेरणा दिली. वयाच्या 35व्या वर्षी महाराजांना दिल्लीला पाठवलं. याऊ साहेबांची प्रेरणा आहे. या महाराष्ट्रात 100 वर्षाच्या कालखंडात 3 स्त्रिया झाल्या, 3 माता झाल्या. 16व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, 17व्या शतकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि 18व्या शतकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातांनी या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. एक योग्य दशा आणि दिशा देण्याचं काम या माताने. माणूस पूर्वी सुका होता का? घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. घरात माय नाही, आता गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साय येत नाही. आमच्या घरात आई चुरली नाही, आईची जागा घेतली मम्मीनं. आईचं झालं मॉडिफिकेशन. मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पाश्चरायच झालेलं दूध पिशवीतलं दूध आणून त्याला बाटलीत टाकून पाजते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर असं प्रेम करतं की शेवटपर्यंत बाटली सोडतच नाही. लहानपणी मायने त्याच्या तोंडाला लावली दुधाची बाटली. पोरगा शाळेत गेलं, दप्तरात पाण्याची बाटली. हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरीला लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली. याने घेतली देशीची बाटली हौसने भेटली. याने घेतली गावठीची गावठीच्या बाटलीने आतडी फाटली. डॉक्टरने लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटली शुद्धी राहिली. याला लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने जमलं नाही, शेवटी मेलं. त्याच्या मळ्यावर अत्तरची बाटली. दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत झाला. बाटली घरात आईचे संस्कार राहिले नाही, शाळेमध्ये ठिकाणा राहिला नाही. शाळेत ज्याला मराठी त्याला हिंदी येत नाही, हिंदी त्याला इंग्रजी येते, इंग्रजी त्याला जॉग्राफी येते, जॉग्राफी त्याला सायकोलॉजी कळते, सायकोलॉजी कळते त्याला इकॉनॉमी कळत नाही. ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही. पोरं शाळेत ध्यान देते नाही. एक पोरग 9-3 वर्ष नापास झालं. मास्तर म्हणे नालाय का माझा शोंडा व्हायची वेळ आली पण तुझा शोंडा होई ना. गधड्या, एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का रे? तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तो म्हणले शांताबादा गुरुजी ज्ञानेश्वरी लिहिली होती. अरे म्हणले खरंच मूर्खा, तुझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती ज्ञानेश्वर महाराजांनी. तो म्हणला ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती, पण तुमच्या वयात तर त्यांना समाधी घेतली होती, तुम्ही अजून इथे. म्हणून जिजाबाईंच्या संस्काराची आम्हाला गरज आहे, महाराजांच्या विचारांची आम्हाला गरज आहे. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं आता त्या भानगडीत पडूच नका. आता तुमचा तानाजी, यसाजी, बाळाजी, चिमणाजी, आवजी आता कोणी उरलं नाही महाराज. तुम्ही तर अजिबात जन्म घेऊ नका. तुम्ही 16व्या शतकात जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. आता नका घेऊ, आता नका घेऊ पदर. मी तुमच्या लेकरासारखा आहे.
आता येऊच नका महाराज. काय लिहितील लोक गाडीवर, त्याचा भरोसाच नाही. एकानं मागे लिहिलं होतं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. मी ड्रायव्हरला म्हणलं गाडीवर टेक्कर म्हणे. काय म्हटलं, मला त्याच्या पाया पडायचं आहे. त्याला म्हटलं असं का टाकलं? तो म्हणे महाराज आपला बालंबाल कर्जात बुडाला. म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. तो म्हटलं मी कर्जाचं टेन्शनच घेत नाही. म्हटलं का? तो म्हणे परत द्यायचेच नाही तर टेन्शन घेता काय? अशा नेबरगट्ट लोकांना काय करणार ते? नका महाराज. एकुलते का पोराचं लग्न ठरलेलं असताना, अंगाला हळद लागली असताना, पाहुण्यांची वर्दळ असताना, मुंडावळ्या कपड्याला बांधलेले असताना, दारी मंडप पडलेला असताना, लग्नाचं अवतन द्यायला गेलेत. राजाने सांगितलं ताना आम्ही या लग्नाला नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहे. तानाजीचे उद्गार आहेत, माझा राजा संकटात असताना आम्ही वरातीत वरबाप म्हणून मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही राज. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी जीव तळमळतो मराठी अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी संस्कृती. अरे खंजरही छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसांची छाती आहे. तो वारसा घेऊन आपण जन्माला आलो. छत्रपतींच्या पश्चात आपण धर्मवीर शंभूराजांचा वारसा घेऊन जन्माला आलो, याची आपल्याला प्रत्येकाला जाणीव पाहिजे. मायबापा, आपण प्रत्येकाने धर्मनिष्ठ असणं गरजेचं आहे. धर्मावरती आपलं प्रत्येकाचं प्रेम असणं गरजेचं आहे. एवढा मोठा हा सोहळा होतोय, हे एकट्याचं काम नाही. एकट्याचं नाही मेळ म्हणून मेळ खेळ म्हणून मेळ जमविला. एकट्याचं काम नाही. या मंडपातला एक जरी बांबू तिरपा झाला तर हा मंडप बेडवल होतो. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, ग्रामस्थांच्या दातृत्वानं भागवत कथा आहे. हा यज्ञ आहे, कथा नाही ती यज्ञ आहे. हा नामयज्ञ, ज्ञानयज्ञ आहे. आणि या यज्ञ, हे बघा, हे 50वं वर्ष तुमचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षी तुम्ही जे कराल ते 50 पटीनं वाढेल. मी नाही, धर्मशास्त्रकार सांगतात. तुमच्या 4 तप पूर्ण झालेले आहेत. 5व्या तपाची सुरुवातीने हा सुवर्ण महोत्सव. हा योग पुन्हा येणार नाही. पुढच्या 50व्या वर्षामध्ये मी राहीन काही ते. हे जेव्हा शताब्दी पूर्ण होईल, बरेच भाग्यवान तुमच्यातले त्या ठिकाणी राहतील. आपली तर काही गॅरंटी नाही आहे. बरवी ही वेळ सापडली, संधी साह्य झाली, बुद्धी संचित असे. जे कराल ते 50 पटीने वाढेल. तुम्ही जे दान कराल, जे दान धर्म कराल, जी वर्गणी द्याल ती 50 पटीने वाढेल. जे पुण्य कराल ते 50 पटीने वाढेल. जे नामचिंतन कराल ते 50 पटीने वाढेल. जे अन्नदान कराल ते 50 पटीने वाढेल. जे तुम्ही भगवत नामचिंतन कराल ते 50 पटीने वाढेल. आणि जे तुम्ही इथून काही त्या ठिकाणी जर काही तुमच्या हातून चूक घडली तर तेही 50 पटीनेच आपल्या डोक्यावरती येऊन बसायचं. म्हणून हा योग पुन्हा येणार नाही. आपल्या जीवनामध्ये ही वेळ भगवंतानं, आणि आपण भगवंताचे, नारायण महाराजांचे आपण आभार मानले पाहिजेत की कोरोनाच्या 2 भयंकर लाटीमध्ये आपण जिवंत आहे. आणि हा 50वा सोहळा सुवर्ण महोत्सव पाहायला आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत. जर तुमचा माझा कोणाचा तरी एखाद्याचा नंबर त्या ठिकाणी भगवंताने तेव्हा लावला असता लकी ड्रॉमध्ये, तर आपण इथे नसतो मायबापा. म्हणून भगवंताचे आभार, नारायण महाराजांचे आभार माना की तुम्ही आमच्या जीवनामध्ये हा योग आणून दिलेला आहे. जे आहे ते तुमचं आहे. 13 तुझको अर्पण. ज्याने दिले त्यासीन फळ पावे आपण, असे त्याच त्याला द्यायचंय. त्याच्यात काही बरवे झाले आजीवनी, बरवे झाले आजीवनी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. समर्पण. इथपर्यंत वाचून आणलं, उरले हरी तुम्हा समर्पित. तुम्ही इथपर्यंत आम्हाला घेऊन आलेत, आम्हाला वाचवलं, कोरोनाच्या लाटेतून सुखरूप ठेवलं. आता जे आहे ते आमचं बोनस लाईफ आहे. जे उरलेलं आहे ते भगवंता तुझ्या चरणी समर्पित आहे. तुझं तुलाच द्यायचं आहे. म्हणून ग्रामस्थांना हात जोडून विनंती करेल, हे भगवत कार्य, धर्मकार्य, ईश्वरी कार्य एकट्याचं, आयोजकांचं, भजनी मंडळाचं कार्य नाही आहे. हे तुमचं प्रत्येकाचं कार्य आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या दातृत्वातून 50 वर्षापासून हा सोहळा सुरू आहे. महाराष्ट्रातले सगळे नामवंत कीर्तनकार, मी सोडून सगळे मोठे कीर्तनकार आहेत. सगळे मोठमोठे दिग्गज कीर्तनकार, ज्यांच्या तारखा 2-2 वर्ष भेटत नाही. तुम्हाला ते कीर्तनकार मिळालेले आहेत. हे तुमच्या गावाचं, महाराजांची तुमच्यावर कृपा आहे. रवी महाराज जगदाडे, शत्रुघ्न महाराज पठाडे, सोपान महाराज, आपल्या परिसरातले काही आपल्याला जरी जवळचे वाटत असले मायबाप हो, पण महाराष्ट्रात या मंडळींची नावं खूप मोठे आहेत. महाराजांची आपण कथा ऐकत आहात. जेवढी संख्या तुमची कीर्तन तेवढीच कथेलाही, वक्त्याला आनंद वाटतो, हुरूप वाटतो. पण उद्यापासून कथेलाही येत चला. एक चांगलं व्यक्तिमत्व, व्यासपीठ तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुमचं बरं भाग्य आहे. आणि म्हणून तुकोबारायचे काही अभंग असे आहेत.
पहिल्या चरणामध्ये प्रश्न करतात, शेवटच्या चरणात उत्तर देतात. काही अभंग असे आहेत पहिल्याच चरणात उत्तर देऊन टाकतात, शेवटच्या चरणात प्रश्न करतात. महाराजांचा एक अभंग आहे. आणि काही अभंगात तो उत्तरच देत नाही. मी तिघींचे उदाहरणं देईल तुम्हाला. एक अभंग असा आहे, पहिल्या चरणात प्रश्न केला, ह्याची थोडं भक्ती आवडते देवा. कोणती? तू का म्हणे घालू तयावरी भार, वा वा संसार देवा पै. शेवटच्या चरणात त्याचं उत्तर दिलं. एका अभंगात तो उत्तरच दिलं नाही. सेवी तो हार रस वाटी तो अनेका. कोणता हार रस? कोणता? ऊसाचा का संत्रा? संत्रा. ऊसाचा का संत्राचा का मोसंबीचा का चिकूचा? कोणता रस? विटेवरच ज्याची पाऊले समान, ज्याची तोची एकदा. कोण? मनाचे संकल्प पावेल स्थिती जरी राही बुद्धी याचे. कोणाचे आहे? तू का म्हणे मज धाडीला निरोप मार्ग हा सोपा. कोणता मार्ग? याच्यात उत्तरच दिलेलं नाहीये. या चारही चरणात उत्तर नाहीये. अध्यात्म अभंग म्हणतात त्याला. असा हा अभंग आहे. आणि हा अभंग आजचा असा आहे, या अभंगात पहिल्या चरणात उत्तर देऊन टाकलं. काय न हे केले का चिंतिता विठ्ठले. आणि शेवटच्या चरणात प्रश्न केला, तू का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी मंत्र सोपा कोणता? तो तू पहिल्या चरणामध्ये. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. करबिली तैसे केली कटकट वाकडे करणे देवदाने तुमच्या पायाच्या प्रसाद काय बोललो तुमचं क्षमा करतो. तुका म्हणे शब्दशास्त्र बोलण्याच्या ओघात एखादा वेळ शब्द निघण्या शक्यता वेळ माझ्या पत्र टक्का बोलला आणलेला आहे. ग्रामस्थांच्या वतीनं दिग्गज भाऊ पाटील असतील, शत्रुघ्न महाराजांचा आग्रह, या सगळ्यांचं त्या ठिकाणी दर्शन घडलं. सुंदर नियोजनाचा भाग होण्याचा आणि सेवा करण्यात मला सद्भाग्य लागलं. परी माझे दैव अपार नाही. जाता जाता फक्त एक विनंती करेल. माझी गुरु माऊली सर्वदर्शनाचार्य धर्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबांनी तर ह्याच संप्रदायाचं धर्माचं कार्य केलं, प्रचाराचं प्रसाराचं कार्य केलं. बाबांची इच्छा होती आपल्या धर्माचं जे नॉलेज आहे, बेसिक नॉलेज, प्राथमिक ज्ञान आहे, ते घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचलं पाहिजे. आणि म्हणून बाबांच्या काही सूचना होत्या. लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मुक्ताई ज्ञान संजीवनी नावाचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या धर्माच्या ज्या देवता आहेत, प्राथमिक देवता, आपल्या लेकरांना आपल्या धर्माच्या देवता माहिती पाहिजे. भगवान कृष्ण, भगवान विष्णू, भगवान गणेश, ओंकार, गायत्री माता, गीता किती आहेत, वैदिक आकडे 0 पासून 100 प्रत्येक आकड्याचं वैदिक महत्त्व त्या पुस्तकामध्ये आहे. 16 संस्कार आहे, 14 गेले 2च उरले. त्यात सगळ्यात महत्त्वाचे गर्भसंस्कार. म्हणून आपल्या गर्भस्थ असणाऱ्या शिशुवरती कोणते संस्कार आपण घातले पाहिजे याचं विस्तृत वर्णन त्या पुस्तकामध्ये. हा माझा धंदा नाही, व्यापार नाही, व्यवसाय नाही. पुस्तकाची किंमत फक्त 50 रुपये. जाताना प्रत्येकानं बाजूलाच इथे बाजूला गाडी लागलेली, आपण सगळ्यांनी ते पुस्तक घ्यावं. किंमत फक्त 50 रुपये. अशी सगळ्या विनंती करतो. झाली सेवा पुनश्च जनावरांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. एक मिनिट सूचना बोला. कृष्ण महाराज बोला. 2 मिनिट. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर.